नमस्कार, माझं नाव गिरीश चंदाने. मी संशोधक आणि संस्थापक आहे ऑटोफिल सिस्टीम खारघर नवी मुंबई या कंपनीचा. आमच्या कंपनीमध्ये सर्वात महत्वाचं आम्ही एक गेल्या 14 वर्षापासून, माझी कंपनी 26 वर्ष जुनी आहे. 1998 ला मी स्थापना केली. मी पहिला आणि शेवटचा जॉब लेंडे गॅसेस या कंपनीमध्ये केला आणि नंतर 98 पासून मी नाविन्यपूर्ण उत्पादनं याच्यावरती मी काम केलेलं आहे. आता हे काम करत असताना 2010 मध्ये आम्ही वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान ह्याच्यावरती काम चालू केलं आणि गेल्या 14 वर्षामध्ये आम्ही खूप सुंदर सुंदर चांगले उत्पादनं वॉटर कंडिशनर मध्ये बनवलं. मागच्या वर्षी एक आमच्या पाहण्यामध्ये एबीपी माझाचा एक व्हिडिओ आला की त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलं होतं की काही कंपन्या, काही लोक हे रसायन वापरून बोरवेलच्या पाण्यामधलं जे झरे असतात, जे चोक होतात, ते झरे चोक झालेले आहेत ना, ते काढतात. ते 6 दिवसाची ट्रीटमेंट असते. काही केमिकल पहिले टाकायचे असतात, नंतर टाकायचे असतात, काही शेतकरी टाकतात आणि त्याला 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो. तर मग मी हा विचार चालू केला की हा प्रकार काय आहे आणि ह्याचं आपल्याला कशा पद्धतीने काही वेगळं सोल्युशन, एक समाधान काढता येईल का. आणि मग माझ्या लक्षात आलं की ते जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे सांगितलंय की रसायन वापरून आपण हे सगळं करतो, तर ते रसायन वापरल्यामुळे जे होतं ना, तेच आपल्याला वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून करता येतं. तर आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम समजूया की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा पाण्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम असतात, त्या कॅल्शियम मॅग्नेशियममुळे चिकटण्याचा गुणधर्म त्यांना निसर्गाकडनं प्राप्त झालेला आहे. एक लक्षात घ्या, कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म प्राप्त झालेला आहे. तो चिकटण्याचा गुणधर्म सोडियमला आणि पोटॅशियमला नाहीये. आता कसं सिद्ध करायचं? एकदम सोपं आहे. कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर जा, तुम्हाला समुद्राची रेती ही नेहमी अतिशय तपकिरी कलरची सॉफ्ट मिळणार, अजिबात चिकट होणारी मिळणार नाही. मिठागरावरती जा, जिथे मीठ तयार होतं, त्यांची जमीन नेहमी काळी असते. ते पांढरेपणा कधी येत नाही. ते असं का होतं? कारण समुद्राच्या पाण्याचा टीडीएस तर 35,000 आहे. मग असं का होतं? याचं कारण असं आहे की समुद्राच्या पाण्याचा टीडीएस जरी जास्त असला तरी त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे आणि पोटॅशियमचं, कॅल्शियमचं, मॅग्नेशियमचं प्रमाण कमी आहे. आणि तुम्ही घाटाच्या वरती कुठेही जा, उदाहरणार्थ बारामती घ्या, तर बारामतीमध्ये आमचे बापू पवार नावाचे एक जे गृहस्थ आहेत, जे आमचं वॉटर कंडिशनर वापरतायत, तर त्यांच्याकडे फक्त 550 टीडीएसचं पाणी आहे. पण 550 टीडीएसचं पाणी जे तुम्हाला पिता येतं, मात्र ते जमिनीवर पडलं, नळावर पडलं, फरशीवर पडलं की पांढरे डाग तयार होतात. मग हे कशामुळे होतं? तर लक्षात घ्या मित्रांनो, कॅल्शियम मॅग्नेशियम याला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही काही करू शकत नाही. मग आपण आरओ वापरतो, रेझिन सॉफ्टनर वापरतो आणि तो प्रश्न कमी करण्याचा प्रयत्न करतो, घालवण्याचा प्रयत्न करतो. पण होतं काय की या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत, या टेक्निक्स, या ज्या पद्धती आहेत, यांना प्रचंड प्रमाणामध्ये मेंटेनन्स येतो आणि दरवर्षी काही ना काहीतरी खर्च येतो. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ द्या की ते जे व्हिडिओ होते एबीपी माझावरचे, की ज्यांनी सांगितलं की आम्ही रसायन वापरून तुमचं झरे मोकळे करून देतो, तर ते काय करतात आणि आपण वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून काय करू शकतो? तर एकदम सोपं आहे की झरे चोक होण्याचं जे कारण आहे ना, ते म्हणजे आतमध्ये झऱ्यांच्या तोंडावरती कॅल्शियम मॅग्नेशियमची पुट्ट ते जमलेले असतात आणि ते जमण्यासाठी जेव्हा कधी तापमान बदलतं त्यावेळी त्याचं कॅल्शियम मॅग्नेशियमचं रूपांतर हे जड अशा पुट्ट्यांमध्ये, क्षारांमध्ये होतं आणि आपले झरे चोक होतात. मग केमिकल टाकून ते काढले जातात. आता हे जे तुम्ही वॉटर कंडिशनर बघताय, हे वॉटर कंडिशनर जे आहे ना, हे वॉटर कंडिशनर तो प्रॉब्लेम, तो प्रश्न हे मुळापासून काढतं. मग हे कसं काम करतं? तर हे बोरवेलच्या आतमध्ये टाकलं जातं. बोरवेलच्या आतमध्ये टाकून आपण त्याच्यामध्ये त्याचा सप्लाय जो बोरवेलच्या पंपाचा आहे, तो सप्लाय या वायरीमधनं आपण देतो. ही बघा, ही वायर आहे. याच्या आतमध्ये सिंगल फेज किंवा 3 फेज जो काही सप्लाय असेल तो सप्लाय आपण त्याला देतो आणि त्याच्यामुळे त्याला एक लटकवायला आपण एक दोरी दिलेली आहे. बोरवेलच्या खाली हे इन्स्ट्रुमेंट लागतं आणि हे पाण्यामध्ये नेहमी बुडून असतं. इथे जे तुम्ही होल दिसताय, या होलमधनं, या छिद्रामधनं आपल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम लहरी ज्या असतात त्या पाण्यामध्ये जातात आणि त्या काय करतात? तर कॅल्शियम मॅग्नेशियमचा, क्षारांचा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे, पुन्हा सांगतो, सोडियमचा नाही, पोटॅशियमचा नाही, कारण सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाहीये. तर तो कॅल्शियम मॅग्नेशियमचा गुणधर्म चिकटण्याचा काढतात आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या बोरवेलमध्ये कधीही आपले जे झरे आहेत ते चोक होत नाही. याच्यामध्ये आमचं बऱ्याचशा ठिकाणी काम झालेलं आहे
आणि बऱ्याचशा ठिकाणी ज्यांच्याकडे बोरवेलला पाणी खूप कमी होतं, म्हणजे पूर्वी आमची बोरवेल 1 तास चालायची, 2 तास चालायची, 3 तास चालायची, आता ती फक्त 10 मिनिटावर आली आहे. तर त्या ठिकाणी पण हे इन्स्ट्रुमेंट टाकल्यानंतर बोरवेलचे झरे चोक होणं बंद झालं आणि त्याच्यानंतर ते झरे मोकळे झाले आणि पाणी वाढलं. तर हे इन्स्ट्रुमेंट हे नंतर टाकणं याच्यापेक्षा जर बोरवेल करताना जर का हे केलं असतं, आताच माझ्याकडे कोणीतरी एक सावंत साहेब आले होते, त्यांनी सांगितलं की मला टोटल बोरवेलचा खर्च हा रोह्याला कोकणामध्ये 1.5 लाख रुपये गेला. तर 1.5 लाख रुपयाचा जो खर्च आहे, तर हेच इन्स्ट्रुमेंट आहे, हे आमचं 15,000 रुपयाला इन्स्ट्रुमेंट येतं. ते इन्स्ट्रुमेंट टाकल्यामुळे आपला जो बोरवेलमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आणि दुसरा चांगला भाग असा आहे की ह्याच्यामुळे जसं वॉटर कंडिशनर पाणी ट्रीटमेंट करतो तशाच पद्धतीने हे वॉटर कंडिशनर पण, हे जे सबमर्सिबल वॉटर कंडिशनर आहे, जे विहिरीमध्ये बोरवेलमध्ये पडलेलं असतं, ते वॉटर कंडिशनर याच्यामध्ये आपला प्रश्न निकाली काढू शकतं. तर मित्रांनो, या उपकरणाच्या बद्दल माहिती घ्या, अतिशय नवीन आहे. जर जी काही मार्केटमध्ये जी मंडळी केमिकल टाकून, रसायन टाकून जे काही पाणी वाढवण्याचं काम करतायत, तर ते पाणी वाढवण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो असा आहे की तुम्ही आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाताय आणि हे एक प्रकारचं वॅक्सिन आहे की तुम्हाला आजार होऊ नये म्हणून ते उपाय काढलेला आहे. तर हे वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर तुमच्या पाण्यामध्ये कंडिशनिंग इफेक्ट पण मिळेल, त्याचा परिणाम पण मिळेल आणि महत्वाचं म्हणजे आपले झरे चोक होणार नाहीत. झरे चोक होण्याचं जे मूळ कारण आहे, कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म आहे, तो आपण काढून टाकलाय. त्यामुळे याची माहिती घ्या आणि आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.